हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आता संक्रांत 2 दिवसावरती आली आहे. तर सगळ्यात आधी विचार पडतो की वाहनासाठी काय आणायचं. मी आत्ताच 2 दिवसापूर्वी डीमार्टला गेले होते. तर मला इथं छान छान अशा काही नवीन गोष्टी दिसल्या. म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत. तर इथं ही पितळेची पॉलिश असलेली अशी स्टीलची वाटी ही मला नवीन दिसली. 79 रुपयाला होती. त्यानंतर ही छोटीशी प्लेट, जी आपण छोटीशी भाजी चटणी एखाद्या वाटीत उरली तर वरती झाकण ठेवायला, ही मस्त होती. 15 रुपयाला होती. बाकी आपल्या ह्या ज्या नॉर्मल वाट्या असतात किंवा ह्या छोट्या छोट्या प्लेट्स, ह्याही चांगल्या होत्या. क्वालिटी मेन म्हणजे चांगली होती. एक 30 ते 40 रुपयाच्या रेंजमध्ये ह्या वाट्या प्लेट्स होत्या. आता त्यानंतर पाहिलं मी इथे एक छोटेसे असे ग्लास होते. घरात जर लहान मुलं असतील ना, ते खूप उपयोगी असतात आणि अगदी 19 रुपयाला होते. तर याचाही तुम्ही विचार करू शकता. आणि हे जे डब्बे होते स्टीलचे, तर ते 39, 59 असं साईजनुसार वेगवेगळ्या प्राईज होत्या. मी जशी पितळाची वाटी पाहिली तसंच हा एक पेला होता. 89 रुपयाला होता, पण खूप सुंदर. आतमधनं स्टील होतं. मेन म्हणजे हा स्टीलचाच होता, फक्त बाहेरून त्याला पितळाचं त्यांनी पॉलिश केलेलं होतं. जसं ह्या वाटीला होतं तसंच तो पेला होता. पूजेसाठी तुम्ही ही भांडी घेऊ शकता. म्हणजे नुसतं वाणालाच द्यायचे असे नाही, तर वापरण्यासाठी पण. त्यानंतर मी जिथं पूजेचं सामान मिळतं त्या सेक्शनला आले. तर इथेही मला ही छान छान असे निरंजन दिसले. तर तेही तुम्ही वाणासाठी घेऊ शकता. किंवा जे काही आपलं एक पूजेची थाळी असती तांब्याची, तर तो पण ऑप्शन बेस्ट होता. तुम्हाला जसं तुमच्या बजेट वगैरेनुसार हवं असेल तसे इथं मस्त पर्याय होते. त्यानंतर मला ही इथं एक अशी धूप पेटवण्याची हे दिसली. ती पण मला आवडली, सुंदर होती. आपल्या इंडिव्हिज्युअली आपण ती घेऊ शकतो किंवा वाणासाठी आपण देऊ शकतो, अशी होती. तांब्या पितळाच्याच नंतर इथं स्टीलचे पण कुंकवाचे करंडे किंवा ही पूजाची एक थाळी होती. ती पण चांगली होती. सगळं त्यात असं म्हणतात ना अटॅच करून ठेवलेलं होतं. अगरबत्तीचं दिवा, एक वाटी वगैरे. तर ही पण मला आवडली. 79 रुपयाला होती. तर बेस्ट होती. त्यानंतर आपल्या जे आपण देवघरात कासव किंवा अन्नपूर्णा मातेला ठेवतो, अशा छोट्या-छोट्या आहे ना प्लेट्स होत्या. ह्या प्युअर आपल्या पितळाच्या होत्या. तर 79, 100 असं प्राईस रेंज होती त्यांची साईजनुसार. हा एक कासवाचा दिवाही मला खूप आवडला, मस्त होता. तर तोही 110 रुपयाच्या रेंजमध्ये होता. असे छोटे-छोटे आयटम्स जे देवपूजेसाठी ही एक अगरबत्ती ठेवायचं स्टँड होतं, ते पण सुंदर होतं. ₹110 प्राईज होती त्याची. त्या इथे एक छान छोटंसं असं प्लेटवरती निरंजन आणि अगरबत्ती ठेवायचं स्टँड पॅक करून ठेवलं होतं. अगदी आपण तुळशीपाशी ह्याला छान युटिलाइज करू शकतो. ₹49 प्राईज होती त्याची. त्यानंतर असे वेगवेगळे छोटे मोठ्या साईजचे निरंजन होते. त्यानंतर इकडं काही स्टीलच्या वाट्या, ज्या ठशांच्या वाट्या असतात किंवा छोटेसे असे कटोऱ्यां टाईप 69-50 रुपयाच्या रेंजमध्ये होते. तर हेही तुम्ही तुमच्या वाणासाठी ऑप्शन बघू शकता. किंवा इथं असं आपल्या छोट्या कटोऱ्यावरती वगैरे झाकण ठेवायच्या प्लेट्स होत्या. 43 रुपीजला होत्या. त्यातही कमी जास्त साईज होती. आता ज्या आपण पितळेचं पॉलिश असलेल्या ज्या वाट्या पाहिल्यात तशीच इथं ताटही होते. हे एक 199ला ठशाचं असं सुंदर ताट होतं. म्हणजे तुम्ही पूजेसाठी, नैवेद्यासाठी वापरू शकता. खूप सुंदर असं त्याचं फिनिशिंग होतं. त्याच नंतर एक वेगळ्या थोड्याशा डिझाईनचं होतं. सेम प्राईज होती. फक्त हे थोडं साईजनी मोठं होतं आणि दुसरं जे ठशाची डिझाईन होती ते थोडंसं छोटं होतं. फक्त एक आहे की आता ह्यांची पॉलिश किती दिवस टिकती, तर ह्याचा थोडासा डाऊट होता. बाकी ताटं म्हणा, त्याच्या वाट्या ह्या खूप सुंदर होत्या. त्यानंतर आपण वाणात देऊ शकतो असं म्हणजे हे मोदक पात्र. सुंदर असं ॲल्युमिनियमचं होतं. हे तुम्ही आपल्या गणपतीच्या वेळेस तर प्रत्येकाला लागतंच. नंतर ही छोटीशी एक खिसणी होती, ₹45 होती. सगळ्या साईडनी त्याचं वेगवेगळं आपण ऑप्शनल यूज करतो. त्यानंतर इथं काही सिरॅमिकचे भांडे होते. काही बोल्स होते, काही प्लेट्स आणि यावेळेस आहे ना ह्यांच्यात छान असे डिझाईन्स कलर्स ऑप्शन आले होते. दरवेळेस काय असायचं त्या पांढऱ्या प्लेट्स असायच्या. सेम प्राईज होती 69 रुपीजला, पण सुंदर अशी ह्यावरती या डिझाईन्स, फ्लॉवर्स वगैरे आलेले होते. ही प्लेट मला खूप आवडली. मस्त डिझाईन होती त्याची.
आता काचेच्याच वस्तू द्यायच्या असतील तर इथं ह्या ज्या आपल्या मसाल्याच्या छोट्या छोट्या काचेच्या बरण्या असतात 99 रुपीजला हा एक 4 बरण्यांचा सेट येतो. तर हा ऑप्शनही तुम्ही घेऊ शकता. त्याला एक एक देऊन तुम्ही सुट्टं एक देऊन यूज करू शकता. त्यानंतर असे ग्लासचे जार होते 169चं. आणि नंतर ह्या खाली मला एक छोट्याशा ह्या बरण्या दिसल्या, ह्याही सुंदर होत्या. 32-29 असं प्राईजनी कमी जास्त साईजनुसार होत्या. तर मैत्रिणींनो, हा डी-मार्टचा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघा, जरा तुम्हाला वाण घ्यायचे असतील तर एकदा घराजवळच्या डी-मार्टला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.